नमस्कार मित्रांनो, आज आपण बोरकरांकडे एक चाप कटर आहे त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊ. माझ्याकडे पण हे दोन चाप कटर आहेत, पण जरा बोरकरांचा रिव्ह्यू घेऊ आपण ह्या चाप कटरविषयी. बोरकर साहेब, तुम्ही तिकडे पलीकडे चाप कटर दिसतोय, दाखवून बघू. कोणत्या कंपनी? एसवेल कंपनीचा आहे. एसवेल. तुम्ही हा साईडला लावून तो का चालू केला? कारण ती क्वालिटी चांगली आहे ह्याच्यापेक्षा. बरं, क्वालिटी ह्याची काय अडचण आहे? ह्याला क्वालिटी तर एक नंबर आहे. क्वालिटी आहे, पण हे पार्ट समजेच महाग आहे. बरं, म्हणजे जसं की काय काय महाग आहे यांचं? काउंटर ब्लेड महाग आहे, ब्लेडचं सेट महाग आहे. बरं, ते हे केलं हे साईडला त्याला काय मेंटेनन्स निघतो का सारखं? हो, सारखं निघतो. ब्लेड 20 तर ब्लेड दार लावा लागतं. बरोबर आहे मित्रांनो. माझं व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे, माझ्याकडे सुद्धा हे JF चा कटर गेली 5 वर्षापासून आहे. एक 5 वर्षापूर्वी माझ्या मते मी काहीतरी 1,55,000 रुपयाला हा चाप कटर घेतला. त्यावेळेस क्वालिटीत JF एक नंबर आहे, म्हणजे चॉपिंग क्वालिटीचा काहीच विषय नाही ह्याच्यामध्ये. पण आज जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्यांच्या स्पेअर पार्टची किंमत इतकी वाढली की ते आपल्यासारख्या छोट्या शेतकऱ्याला परवडायसारखी झाली नाही. मी आता तुम्हाला त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर त्यांची ही जी स्प्रिंग तुम्हाला दिसते, ह्या 2 स्प्रिंग आहेत. ह्याचे 3,000 रुपये, 26ची 3,000 रुपये ह्या 2 स्प्रिंगचे घेतात. माझ्याकडे आता ह्या स्प्रिंगच्या ठिकाणी महिंद्रा ट्रॅक्टरला मागं सीटच्या मागं जी स्प्रिंग बसती 120 रुपयाची, मी तिला ॲडजस्ट करून टाकून दिली त्यांच्या फक्त स्पेअर पार्टच्या किमतींमुळं, बाकी काही नाही. आतमध्ये बघा, इथं एक काउंटर ब्लेड आहे, म्हणजे हे आतमधले बेल्ट वेगळे. हिथं हे बघा, इथं ब्लेड आहे एक, आतमध्ये काउंटर ब्लेड आहे, एवढंच ब्लेड आहे हे. तर हे ब्लेड मला त्या दिवशी त्यांनी 3600 रुपयाच्या आसपास दिलं. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या आतमध्ये 4 ब्लेड आहेत, फक्त 4 ब्लेड आहेत, त्यांची किंमत 17,000 रुपये झाली. मी हे ब्लेड बाहेरून 3,500 रुपयात बनवून घेतले, त्याच क्वालिटीचे. काय देतात तुम्ही मला सांगा, 3,500 कुठं आणि 17,000 कुठं? त्याच्यानंतर ह्या स्प्रिंग 150 रुपये कुठं आणि 150 म्हणजे 300 रुपये कुठं, 2600 आणि 3,000 रुपये कुठं? हे वारंवार तुटतं ह्याचं. आता हे नवीन बनवून घेतलं का आणलं कोणाच तो माहीत नाही. त्याच्यानंतर हा वरचा जो बोंग आहे ना ह्याचा, हे कंटिन्यू तुटतो. मी 3-4 वेळा बनवून घेतलं त्याला. आपण 2,60,000 रुपये किंमत द्यायची आणि हे असं करून घ्यायचं. हिचा मेंटेनन्स बघा. दुसरा हा एक आहे, हा घेर वारंवार तुटतो ह्याचा. हा शाफ्ट वारंवार तुटला जातो. आणि ह्याची किंमत काय आहे बोरकर साहेब अंदाजे? 7,000 ते 8,000 रुपये किंमत आहे. ह्याची पण आहे का? बरं. आता त्या दिवशी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काय झालं, ह्याच्यातून ऑइल निघायला लागलं, तर गिअर आतमध्ये तुटला होता. तर वास्तविक एखादी कंपनी ज्यावेळेस गिअर बॉक्स बनवते ना, त्यावेळेस शाफ्टला माझ्या मते मी तरी कुठं वेल्डिंग बघितलं नाही. हा शाफ्ट तुम्ही खोलला ना, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट कंपनीने वेल्डिंग करून शाफ्ट दिलाय. गिअर शाफ्ट आणि गिअर वेल्डिंग करून दिलाय. माझा गिअर तुटला होता, अक्षरशः मला काढायला इतका खर्च आला ना त्याला. त्यांची ते वेल्डिंग तोडायलाच त्यांनी 4,000 रुपये घेतले माझ्याकडून. गिअर ह्यांना विचारला तर त्यांनी किंमत व्यवस्थित सांगितली नाही. 17,000, 18,000, 22,000 गिअरची किंमत, एका गिअरची किंमत. मी शेवटी हा गिअर रिपेअर केला आणि तोच जोडून टाकला. चालू आहे माझं, नाही असं काही नाही, पण ही पद्धत नाही ना ह्यांची बरोबर. आज 1,55,000 कुठं आणि 2,60,000 रुपये कुठं? 2,60,000 ह्या मशीनमध्ये काय आहे का 2,60,000 सर? माझे हात जोडून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती, तुम्हाला घ्यायचं असेल ना, तुम्ही दुसरं साधं मशीन घेतलं तरी चालेल. त्यांचा राग आलाय असं काय नाही. पण मला एक सांगा ना, ज्यावेळेस तुम्ही स्पेअर पार्ट आणायला जाता, एक ब्लेड तुम्हाला 4,000 रुपयाला घ्यायला लागतं. तुम्हाला कसं वाटतो? आपल्या कष्टाचे पैसे असतात आणि शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे व्हायला जाऊ नये एवढंच मला वाटते. मी अंतःकरणापासून सांगतो की ह्याचे ब्लेड, हेच ब्लेड मी 1,000 रुपयाला आणलं होतं 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी. आज 4,000 रुपये मोजले मी त्याला 3 नट बसतात. 400 रुपयाला 1 नट दिलाय मला. तेवढंच काय सांगता, ह्याच्यामध्ये शाफ्टमध्ये एक काळी पिन बसते, मेल आणि फिमेल, एक 20-30 रुपयाची किंमत. 400 रुपये सांगितलं मला त्याचं. हे शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही. ह्यांची किंमत आवड हवी झालेली आता. ह्या किमतीत आपल्याला चांगली मिळते. समोर तुम्ही ती मशीन बघता ना एसवेलचं, तर ह्या बोरकरांनी आणले. मी पण एक बुक केलंय मशीन तर ते मशीन माझ्या मते काहीतरी 3 का 3.5 लाख रुपयाला तुम्ही आणलं ना, बरोबर ना? आणि शिवाय त्याची कॅपॅसिटी किती? एका तासाला 100 टन काढता येते. एका तासाला 100 टन. चॉपिंग क्वालिटी ह्याच्यामध्ये 5 mm आणि 13 mm दोनच आहेत.
त्याच्यामध्ये अक्षरशः तुम्हाला लहान पाहिजे असली ना तर 3 mm सुद्धा चॉपिंग क्वालिटी निघते. तुम्हाला दाखवतो, आपण काढला ते फोटो काढलाय त्याचा, पण ती पण क्वालिटी दाखवतो. हात जोडून विनंती, ही काय मशीन कुणी घेऊ नका अजिबात. माझ्याकडे 2 आहेत, तुम्हाला लागले तर माझी घेऊन जावा, पण ही काय घेऊ नका अजिबात. धन्यवाद. हे बघा साहेब, ही स्पेशल मशीन आणलेली आता तुमचं बरोबर आहे. आता ही तुम्ही मशीन बघू शकता. तुम्ही आता ह्या मशीनकडे बघा आणि इथून फक्त त्या मशीनकडे बघा एकदा. 2,60,000 आणि मी म्हणतो 3 लाख रुपये. तिची क्वालिटी बघा, तिचा तो भोंगा बघा, हिचा भोंगा बघा, ह्याची सिस्टीम बघा. म्हणजे पैशाच्या मानाने अगदी शून्य आहे मशीन ती. मी सांगतो 1 लाख रुपये सुद्धा किंमत नाही ती त्या मशीनची. उद्या तुम्ही तिला काय बनवायची जरी म्हणली नाही एखाद्या ठिकाणी तरी 1 लाख रुपयात मशीन तयार होऊन जाईल. एवढी अजिबात किंमत नाही त्यांची. ही 1 नंबर मशीन आहे बघा. आता म्हणजे हीच नाही, तुम्ही कुठली पण घेऊ शकता. मी फक्त कम्पॅरिझन दाखवलं. मला त्यांच्या मेंटेनन्स आणि ह्याचा फार त्रास झालाय, फार. कोणत्याही गोष्टीला आग्र्याला आणि दिल्लीला फोन लावायचा. साधा गिअरबॉक्सचा कवर जरी मागितला तरी तुमच्याकडे काय ते पाठवा, आम्ही असेंबल करून देतो किंवा काय अशी उत्तर येतात त्यांच्याकडे. मेंटेनन्सला बघायला कुणी येत नाही. तुमचं लोकल आणा ते खोला ना, आम्ही सांगतो, व्हिडिओ पाठवतो. ही अशी सर्व्हिस आहे त्यांची. सर्व्हिसचा पण विषय नाही, पण पैशाच्या मानाने 0 किंमत आहे ती. आज ते जे पेक्षा किमान 20 पट तरी सामान ह्याच्यामध्ये जास्त असेल किंवा हेवी असेल, चांगल्या क्वालिटीचे असेल, किमान 20 पट. म्हणजे तुम्ही बघा त्या मशीनची किंमत आणि ह्या मशीनची